टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कितपत सामील आहे त्याच्यात? बिलकुल सामील आहेत, आपल्याला लक्षात येईल। आणि मी तर काय सांगेन, मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, कटात चर्चा झालेलं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे। याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता, म्हणजे बीडची पुनरावृत्ती करण्याचा याच्यामध्ये प्लॅन होता। याच्यामध्ये संबंधितांना अगदी कुणाला तरी कायमचं संपवून त्याचं षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता। वेळ आली की हे सगळं मी सांगेन तुम्हाला, आणि सगळे पुरावे आताही माझ्या मोबाईलमध्ये आता माझ्याकडे आहे। थोडा तपास चालू आहे, तपास होऊ द्या, तपास झाल्यानंतर मी बोलेन त्याचं। प्रभाकर देशमुखांची 3 तास चौकशी झाली, अजून किती जण आहेत लिस्ट मध्ये? मी आपल्याला नम्रपणे सांगेन की जो प्रकार घडला, ज्या प्रकारासाठी विधानसभेमध्ये चर्चा झालेली आहे, ज्याच्यावर आता पोलीस तपास चालू आहे, आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की संबंधित प्रकरणामध्ये कोण होतं, कुणी षडयंत्र रचलं, याचा तपास पोलीस करतायत। पोलिसांचा तपास चालू असताना मी त्याच्यावर बोलावं असं मला वाटत नाही। तपास झाल्यानंतर मला नक्की बोलायचं याच्यावर, मला नक्की बोलायचं याच्यावर, मी आपल्याला सांगतोय। परंतु पोलिसांना त्यांचा तपास करू द्या, वस्तुस्थिती समोर येऊ द्या, मग आल्यानंतर दूध का दूध, पाणी का पाणी होईल। आणि जर कोण दोषी नसेल तर त्याला भ्यायचं काही कारण नाही, अजिबात शंका कुशंका न ठेवता पोलीस चौकशीला सामोरं जावं। मोठमोठे नेत्यांची विमानानं पळून जायचे काही कारण नाही। मोठमोठ्या नेत्यांची नाव आलीत ना, त्यात सुप्रिया सुळेंचं नाव, रोहित पवारांचं नाव। आता मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलेलं आहे की बाबा हे लोक त्यांच्या संपर्कात होती, पण ऍक्च्युअली त्या कटामध्ये कोण कोण सहभागी होती याचाही तपास चालू आहे, आणि त्याच्यातल्या काही गोष्टी पुढे आलेल्या असतील, त्यामुळे कुणाची तर चौकशी चालू असेल, मला माहिती नाही पोलीस कुणाची चौकशी करते, पण नक्की आता भविष्यात चित्र स्पष्ट होईल। फक्त माझं राजकारणी मंडळीला एवढंच सांगणं आहे, बाबांनो, माया भगिनींना पुढं करून राजकारण करू नका, मैदानात येऊन आपण राजकारण करू। अशा पद्धतीचं राजकारण हे संस्कृतीला शोभणार नाही, आणि एवढं नीच आणि खालच्या पातळीवर राजकारणाच्या याच्यामध्ये जाऊ नये, ही माझी भूमिका। आजपर्यंत जयकुमार मोरे कधी केला नाही, पण मी सामना केला या सगळ्या गोष्टीचा, सवय आहे, कारण मी सामान्य कुटुंबातला आहे, त्यामुळं मला हे सोसायची आणि सहन करायची सवय आहे। परमेश्वरानं, विठुरायानं ती ताकद माझ्यात दिलेली आहे। पण ठीक आहे, विठुराया एवढंही देतो की संकट जरी आली तर संकटातनं मार्ग पण विठुराया माझ्यासाठी तयार करून ठेवलेला असतो विठुरायानं, त्यामुळं आनंद आहे अशा संकटांना सामोरं जाताना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।